विद्यार्थी मित्रांनो, इतिहासातील आपला 9वा पाठ आहे दक्षिण भारतातील प्राचीन राज्य। या पाठामध्ये दक्षिण भारतामध्ये प्राचीन काळातील जी राज्य होती त्यांचा आपण अभ्यास करणार आहोत। प्राचीन काळामध्ये दक्षिण भारतामध्ये असलेली राजघराणी या नकाशाच्या माध्यमातून दाखवलेली आहेत। यामध्ये वाकाटक, चालुक्य, पल्लव, चोळ, पांड्य अशी काही महत्त्वाची राजघराणी आपल्याला या नकाशामध्ये दिसत आहेत। या पाठामध्ये आपण दक्षिण भारतातील प्राचीन काळातील राजघराण्यांचाच अभ्यास करणार आहोत। त्यामध्ये चेर, पांड्य आणि चोळ राजघराणी, सातवाहन राजघराणी, या ठिकाणी नकाशामध्ये तुम्हाला सातवाहन राजघराणी पाहायला मिळेल, वाकाटक राजघराणी, चालुक्य राजघराणी, पल्लव राजघराणी आणि राष्ट्रकूट राजघराणी या राजघराण्यांचा अभ्यास आपण करूया। चेर, पांड्य आणि चोळ राजघराणी दक्षिणेतील प्राचीन सत्तांमधील 3 राजसत्तांचा उल्लेख तत्कालीन साहित्यामध्ये येतो। त्या 3 सत्ता म्हणजे चेर, पांड्य आणि चोळ। या राजसत्ता इसवी सनापूर्वीच्या 4थ्या शतकामध्ये किंवा त्याही पूर्वीपासून अस्तित्वामध्ये होत्या। त्यांचा उल्लेख रामायण, महाभारत या महाकाव्यांमध्ये करण्यात आलेला आहे। तमिळ भाषेतील संगम साहित्यामध्ये देखील या 3 सत्तांचा उल्लेख आहे। मौर्य सम्राट अशोकाच्या लेखांमध्येही चेर, पांड्य आणि चोळ या सत्तांचा उल्लेख आलेला आहे। पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी या पुस्तकामध्ये मुझिरिस हे केरळच्या किनाऱ्यावरचे अत्यंत महत्त्वाचे बंदर होते असं म्हटलेलं आहे। हे बंदर चेर राज्यामध्ये होते। मुझिरस या बंदरातून मसाल्याचे पदार्थ, मोती, मौल्यवान रत्न इत्यादी वस्तूंची इटलीमधील रोमकडे आणि पश्चिमेकडील इतर देशांकडे निर्यात होत असे। पांड्य राज्याचा विस्तार आजच्या तामिळनाडू राज्यामध्ये होता। त्या ठिकाणी उत्कृष्ट दर्जाच्या मोत्यांना खूप मागणी होती। मदुराई हे पांड्य राज्याची राजधानी होती। प्राचीन चोळांचं राज्य तामिळनाडूतील तिरुचिरापल्लीच्या आसपासच्या प्रदेशामध्ये होतं। त्यानंतर दक्षिण भारतातील आणखीन एक महत्त्वाचं राजघराणं म्हणजेच सातवाहन राजघराणे। मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासानंतर उत्तर भारताप्रमाणेच महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या प्रदेशांमध्ये देखील स्थानिक राजे स्वतंत्र झालेले होते। त्यांची छोटी छोटी राज्य स्थापन झालेली होती। त्यापैकीच एक म्हणजे सातवाहन राजघराणे। प्रतिष्ठान म्हणजेच आजचं पैठण ही या सातवाहन राजघराण्याची राजधानी होती। सिमुक राजा हा सातवाहन घराण्याचा संस्थापक होता। पुणे जिल्ह्यातील जुन्नूर जवळ नाणेघाट या ठिकाणी लेणी आहेत। या लेण्यांमध्ये असलेल्या कोरीव लेखांमध्ये या घराण्यातील महत्त्वाच्या व्यक्तींची नावं आहेत। काही सातवाहन राजे त्यांच्या नावाआधी आईचं नाव लावत असत। उदाहरणार्थ गौतमीपुत्र सातकर्णी, गौतमी हे आईचं नाव होतं। अशा प्रकारे त्या राजाने गौतमीपुत्र सातकर्णी असं आपलं नाव लावलेलं होतं। सातवाहन घराण्यातील गौतमीपुत्र सातकर्णी हा राजा विशेष प्रसिद्ध आहे। त्याच्या पराक्रमांचे वर्णन नाशिक या ठिकाणच्या लेण्यांमध्ये कोरीव लेखामध्ये आलेलं आहे। त्याने शक राजा नहपान याचा पराभव केलेला होता। सातवाहन राजांचा उल्लेख नाणेघाट या ठिकाणच्या लेण्यांमध्ये आहे। त्या नाणेघाटाविषयी थोडक्यात माहिती। पुणे व ठाणे जिल्ह्याच्या सीमेवरती जुन्नर ते मुरबाड हा जो घाटरस्ता आहे, हा घाटरस्ता नाणेघाट या नावाने ओळखला जातो। 5 किलोमीटर लांबीचा हा घाट सुमारे 2000 वर्षापूर्वी सातवाहनांच्या कारकिर्दीत तयार करण्यात आलेला आहे। पूर्वी हा घाट देश व कोकण यांच्यामधील मुख्य व्यापारी मार्गांपैकी एक होता। व्यापार व वाहतूक यांसाठी हा घाटरस्ता वापरला जात होता। कोरलेले रांजण आजही या ठिकाणी पाहायला मिळतो। नाणेघाटातील लेण्यांमध्ये सातवाहन राजांच्या मूर्ती व प्राचीन शिलालेख आहेत। सातवाहन राजा व राणी यांनी दिलेल्या देणग्यांची वर्णने या ठिकाणी असलेल्या शिलालेखांमध्ये आहे। गौतमीपुत्राचा उल्लेख नाशिकच्या लेखामध्ये त्रिसमुद्रतोय पीतवाहन असा केलेला आहे। यामध्ये या शब्दाचा अर्थ असा आहे, तोय म्हणजे पाणी, घोडे हे राजाचं वाहन, ज्याच्या घोड्यांनी 3 समुद्राचे पाणी प्यायले आहे असा याचा अर्थ होतो। 3 समुद्र कोणते तर त्यामध्ये अरबी समुद्र, बंगालचा उपसागर
आणि हिंदी महासागर यांचा समावेश होतो. त्यांच्या काळात सातवाहनांचे साम्राज्य उत्तरेकडे नर्मदा नदीपासून दक्षिणेकडे तुंगभद्रा नदीपर्यंत पसरलेले होते. हाल नावाच्या सातवाहन राजाचा गाथा सप्तशती हा महाराष्ट्री या प्राकृत भाषेतील ग्रंथ प्रसिद्ध आहे. या ग्रंथामध्ये सातवाहन काळातील लोकजीवनाची माहिती आपल्याला मिळते. सातवाहन काळामध्ये भारतीय व्यापारात खूप वाढ झाली. महाराष्ट्रातील पैठण, तेर, भोकरदन, कोल्हापूर या स्थळांना व्यापाराची केंद्र म्हणून विशेष महत्त्व प्राप्त झालं. या काळामध्ये अनेक कलावस्तूंचे उत्पादन पैठण, तेर, भोकरदन, कोल्हापूर या ठिकाणी होऊ लागलं. भारतीय मालाची निर्यात रोमपर्यंत होत असे. काही सातवाहन नाण्यांवर जहाजांच्या प्रतिमा आहे. जहाजाची प्रतिमा असलेले हे सातवाहन काळातील नाणे आहे. महाराष्ट्रातील अजिंठा, नाशिक, कार्ले, भाजे, कान्हेरी, जुन्नर येथील लेण्यांमधील काही लेणी सातवाहनांच्या काळामध्ये खोदलेली आहेत. कार्ले या ठिकाणचंही चैत्यगृह आहे. हे चैत्यगृह सातवाहन राजांच्याच काळामध्ये कोरलं गेलेलं आहे. वाकाटक राजघराणे इसवी सनाच्या 3ऱ्या शतकाच्या सुरुवातीला सातवाहनांची सत्ता हळूहळू क्षीण होत गेली, कमकुवत होत गेली. त्यानंतर उदयाला आलेल्या राजघराण्यांमध्ये वाकाटक हे एक सामर्थ्यशाली राजघराणे होते. वाकाटक राजघराण्याचे संस्थापक होते विंध्यशक्ती. विंध्यशक्तीनंतर पहिला प्रवरसेन हा राजा झाला. प्रवरसेन नंतर वाकाटकांचे राज्य विभागले गेले. त्यातील 2 शाखा प्रमुख होत्या. पहिल्या शाखेची राजधानी होती नंदीवर्धन, ही नागपूर जवळ आहे. दुसऱ्या शाखेची राजधानी वत्सगुल म्हणजे सध्याचे वाशिम, हे वाशिम जिल्ह्यामध्ये आहे. विंध्यशक्ती याचा मुलगा पहिला प्रवरसेन याने वाकाटक साम्राज्याचा विस्तार केला. त्याच्या कारकिर्दीमध्ये वाकाटक साम्राज्य उत्तरेला माळवा आणि गुजरात या प्रदेशांपासून दक्षिणेस कोल्हापूरपर्यंत पसरलेलं होतं. कोल्हापूरचे त्या काळातील नाव होतं कुंतल. गुप्त सम्राट दुसरा चंद्रगुप्त याची मुलगी प्रभावती हिचा विवाह दुसरा रुद्रसेन या वाकाटक राजाशी झाला होता. याची माहिती आपण मागील पाठामध्येच घेतलेली आहे. हरिसेन या वाकाटक राजाचा वराहदेव नावाचा मंत्री होता. तो बौद्ध धर्माचा अनुयायी होता. अजंठा येथील 16व्या क्रमांकाचे लेणे या हरिसेननं खोदवून घेतलेलं होतं. अजिंठ्याच्या इतरही काही लेण्यांमधील खोदाईचं तसेच ती लेणी चित्रांनी सुशोभित करण्याचं काम हरिसेनच्या कारकिर्दीमध्ये झाले. वाकाटक राजा दुसरा प्रवरसेन याने महाराष्ट्री या प्राकृत भाषेतील सेतुबंध या ग्रंथाची रचना केली. तसेच कालिदासाचे मेघदूत हे काव्यही याच काळातील आहे. चालुक्य राजघराणे कर्नाटकातील चालुक्य राजघराण्याची सत्ता ही एक बलशाली अशी सत्ता होती. वाकाटक राजघराण्यानंतर प्रबळ झालेल्या ज्या सत्ता होत्या त्यामध्ये कदम, कलचुरी यांचा समावेश होतो. त्या सर्वांवरती चालुक्य राजांनी वर्चस्व प्रस्थापित केले. पहिला पुलकेशी याने इसवी सनाच्या 6व्या शतकामध्ये चालुक्य घराण्याची स्थापना केली. कर्नाटकातील बदामी या ठिकाणी त्यांची राजधानी होती. बदामीचे प्राचीन नाव वातापी असे होते. चालुक्य राजा दुसरा पुलकेशी याने सम्राट हर्षवर्धनाचे आक्रमण परतवून लावलेलं होतं. बदामी, ऐहोळे, पट्टदकल या ठिकाणची प्रसिद्ध मंदिरे चालुक्य राजांच्या कारकिर्दीमध्ये बांधली गेली होती. पट्टदकल या ठिकाणच्या मंदिराचे हे चित्र आहे. हे मंदिर देखील चालुक्यांच्या काळामध्येच बांधले गेलेले आहे. पल्लव राजघराणे पल्लव राजसत्ता ही दक्षिण भारतातील एक प्रबळ राजसत्ता होती. तामिळनाडूतील कांचीपुरम ही पल्लवांची राजधानी होती. तमिळनाडूतील कांचीपुरम ही त्यांची राजधानी होती. महेंद्रवर्मन हा एक कर्तबगार पल्लव राजा होता. त्याने पल्लव राज्याचा विस्तार केला. तो स्वतः एक नाटककार होता. महेंद्रवर्मनचा मुलगा नरसिंहवर्मन याने चालुक्य राजा दुसरा पुलकेशी याचं आक्रमण परतवून लावलं. त्याच्या कारकिर्दीमध्ये महाबलीपुरम या ठिकाणी प्रसिद्ध रथमंदिरे खोदवली गेली. ही रथमंदिरे अखंड पाषाणामध्ये खोदलेली आहेत. पल्लव राजांचे आरमार प्रबळ आणि सुसज्ज असे होते. त्यांच्या काळामध्ये भारताचा आग्नेय आशियातील देशांशी जवळचा संबंध आला. देशांतर्गत आणि देशाबाहेरील व्यापार भरभराटीला आला. युआन शांग याने कांचीला भेट दिली होती.
त्यांच्या राज्यात सर्व धर्मांच्या लोकांना सहिष्णुतेने आणि न्यायाने वागवले जाईल असे त्याने म्हटलेले आहे. त्यांच्या काळात भारताचा आग्नेय आशियातील देशांशी जवळचा संबंध आला. देशांतर्गत आणि देशाबाहेरील व्यापार भरभराटीला आला. युआनशांग याने कांचीला भेट दिली होती. त्यांच्या राज्यात सर्व धर्मांच्या लोकांना सहिष्णुतेने आणि न्यायाने वागवले जाईल असं युआनशांगने आपल्या प्रवास वर्णनामध्ये म्हटलेलं आहे. राष्ट्रकूट राजघराणे दक्षिण भारतातील हे देखील एक महत्त्वाचे राजघराणे होते. राष्ट्रकूट राजघराण्याच्या भरभराटीच्या काळात त्यांची सत्ता विंध्य पर्वतापासून ते दक्षिणेला कन्याकुमारीपर्यंत पसरलेली होती. दंतीदुर्ग या राजाने प्रथम त्यांची सत्ता महाराष्ट्रामध्ये स्थापन केली. कृष्ण राजा पहिला याने वेरूळचे सुप्रसिद्ध कैलास मंदिर खोदवलं. आतापर्यंत आपण प्रामुख्याने प्राचीन भारतातील विविध राजकीय सत्तांची माहिती पाहिलेली आहे. पुढील पाठामध्ये भारताच्या प्राचीन काळातील सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाची माहिती अभ्यासणार आहोत. धन्यवाद.